स्टार्ट करतोय. काय बघा नवीन कन्सेप्ट दॅट इज द डायमेन्शनल अनालिसिस. बघा हे दोन्ही वर्ड एखाद्या नवीन एखाद्या आपल्या गटसाठी की डायमेन्शन म्हणजे काय एखाद्या अनालिसिस म्हणजे काय. तर पहिल्यांदा एखाद्याला क्लिअर करून एखाद्या हा वर्ड एखाद्या खूप कंटिन्यू होईल एखाद्या अनालिसिस. तर अनालिसिसचा सिंपल अर्थ लक्षात ठेवा. अनालिसिस म्हणजे स्टडी. आपण जो अभ्यास करतोय एखाद्या त्याला अनालिसिस म्हटलं जातं. तर तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना काय अभ्यास करताना काय करायला तर तुम्ही सांगू शकता एखाद्या की काय मी अनालिसिस करायला. म्हणजे स्टडीला सिमिलर, फक्त लई कंटिन्यू नका वापरू एखाद्या, नाहीतर डाऊट घेतला जाऊ शकते नेमकं करायला काय पुढे. तर अनालिसिस मीन्स काय एखाद्या स्टडी. अनालिसिस मीन्स स्टडी. आता बघा एखाद्या इकडे काय एखाद्या डायमेन्शन्स आहेत. हे डायमेन्शनल एखाद्या कुठून आल्या डायमेन्शन्स पासून. तर डायमेन्शन म्हणजे काय एखाद्या की कुठली पण एखादी क्वांटिटी आहे एखाद्या तर रिप्रेझेंट करण्यासाठी एखाद्या काय लेंथ एक जर समजा एखाद्या पेन आहे. हा पेन जर एखाद्या मला रिप्रेझेंट करायचा असेल तर काय एखाद्या मी सांगतो की या पेनची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. क्लिअर होऊन जाते. समजा एखाद्या लेंथ क्लिअर झाली तर ही लेंथ काय एखाद्याची डायमेन्शन आहे. समजा एखादी अशी प्लेट आहे एखाद्या, आपण काय एखाद्या म्हणून रेक्टँग्युलर किंवा एखाद्या स्क्वेअरच्या फॉर्मॅट मधली प्लेट आहे. तर याला एखाद्या काय दोन डायमेन्शन आहे. कुठल्या बघा लेंथ आहे, दुसरी काय एखाद्या विड्थ आहे. एक लेंथ आहे एक विड्थ आहे एखाद्या रेक्टँगल म्हणून, कारण स्क्वेअर जर म्हणल्यानंतर हे दोन्ही काय एखाद्या इक्वल असते. लेंथ विड्थ एका झाली एखाद्या दोन डायमेन्शन. म्हणजे एखाद्या काय प्रेझेंट करण्यासाठी एखाद्या जे आपण क्वांटिटी लागतात किंवा एखाद्या जे पण काही ठराविक गोष्टी लागतात एखाद्या त्याला काय म्हणतात आपण डायमेन्शन. जसं की एखाद्या काय म्हणतात पेनची एखाद्या लेंथ ही काय एखाद्या डायमेन्शन्स, एखाद्या काय रेक्टँगल आहे त्याच्या काय एखाद्या दोन डायमेन्शन लेंथ आणि विड्थ लागते दॅट इज द 2 डायमेन्शन. तर एखाद्या आपल्याला त्या डायमेन्शन काढायला स्टार्ट करायचंय. त्या फक्त कशा काढणार एखाद्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. बरं एखाद्या आपण दोन क्वांटिटी बघितल्या. बघा आपण फिजिकल क्वांटिटीचे काय म्हटलं होतं देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. पहिल्या काय एखाद्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, दुसऱ्या काय एखाद्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ते आपण बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या. काय म्हणतोय बघा आपण काय करणार आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणतो एखाद्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत आपल्याकडे. त्या एखाद्या आपण कशाच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करणार इन टर्म्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणतो एखाद्या आणि त्याच्यामधले आपण एखाद्या स्पेसिफिक 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ज्या एखाद्या आपण सगळ्यात अगोदर बघितल्या होत्या. कुठली मास, त्यानंतर लेंथ, त्यानंतर टाइम. बरं हे जे ब्रॅकेट दाखवलेत ना तर हे एखाद्या ब्रॅकेट काय डायमेन्शनच्या रिप्रेझेंटेशनसाठी वापरलं जातं. या ब्रॅकेटमध्ये दाखवलं की काय समजून घ्यायचं की डायमेन्शन्स आहे. किंवा एखाद्या इकडे पण काय याची डिराइव्ड आहे एखाद्या डिराइव्ड क्वांटिटी आहे एखाद्या त्याला पण आपण काय ब्रॅकेटमध्ये टाकतो. काय म्हणजे एखाद्या डिराइव्ड म्हणजे कुठली पण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे एखाद्या त्याचं काय करायचं आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. आता बघा समजून घ्यायला स्टार्ट करूच आपण की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन काढणं म्हणजे काय. त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला कशाच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या दॅट इज मास, लेंथ आणि टाइम. आता बघा याच्या डोक्यावर काही नाही एखाद्या त्याच्या डोक्यावर आपल्याला पॉवर द्यायचे. समजा एखाद्या काय मासचा पॉवर x, लेंथचा पॉवर y, टीचा पॉवर हे आपल्याला समजलं असेल. टीचा पॉवर काय एखाद्या z. आता याच्यामधलं मेन अंडरस्टँडिंग काय एखाद्या मास किती लागते. म्हणजे एखाद्या एक वेळेला मास लागत असेल काय तर काय x ची व्हॅल्यू 1 होईल. 2 वेळा लागत असेल तर काय एखाद्या m ची व्हॅल्यू 2 होईल. x ची व्हॅल्यू काय होईल 2 होईल. याचा अर्थ समजून घ्या एखाद्या जेवढे एखाद्या क्वांटिटी जी क्वांटिटीच्या फॉर्मॅटमध्ये लागते किंवा जेवढ्या वेळेस लागते ते काय एखाद्याचा पॉवर असेल. समजा काही जण म्हणते सर लागलीच नाही तर समजा एखाद्या मास जर लागलंच नाही तर काय एखाद्या त्या ठिकाणी काय देणार x = 0. तर या पद्धतीने काय एखाद्या आपण डायमेन्शन अनालिसिस करणार आहे. याचा अर्थ काय एखाद्या आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करणार आहे. बरं इथं थोडं समजायला एखाद्या प्रॉब्लेम होऊ शकते पण इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं डायमेन्शन अनालिसिस म्हणजे काय एखाद्या आपल्याला डायमेन्शन्स कसे काढायचे याची काय करायची स्टडी करायची. डायमेन्शन कसे फाइंड आउट करायचे याची स्टडी करणं म्हणजे काय डायमेन्शन अनालिसिस. आणि दुसरी गोष्ट एवढंच लक्षात ठेवा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला आपण काय याच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्याच्या काय पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये. तर काय हे लिहून घ्या. आपण काय ऍक्च्युअल डायमेन्शन्स कसे काढायचे ते बघायला स्टार्ट करू. आपण डायमेन्शन्स काढायला एखाद्या स्टार्ट करणार आहे. बऱ्याच क्वांटिटीच्या एखाद्या डायमेन्शन्स काढणार आहे. ते काढण्याच्या अगोदर एखाद्या काही गोष्टी सांगतोय आणि त्या काळजीपूर्वक एखाद्या त्यातली पहिली गोष्ट समजून घ्या एखाद्या की बऱ्याच ठिकाणी एखाद्या किंवा जवळपास सगळ्याच क्लासमध्ये एखाद्या डायमेन्शन्स या एखाद्याला फिजिकल क्वांटिटी दिली जाते आणि डायरेक्ट काय पाठ करायला सांगितलं जातं. म्हणजे एखाद्या इकडे फिजिकल क्वांटिटी इकडे त्याच्या डायमेन्शन्स डायरेक्ट सांगितलं जातं हे काय पाठ करून घ्या. तर पहिली गोष्ट एखाद्या आपण ना या डायमेन्शन्स एखाद्या सगळ्या फाइंड आउट करणार आहेत. म्हणजे एखाद्या सगळ्या काय काढून घेणार आहेत. तुम्हाला एखाद्या एकही डायमेन्शन्स एखाद्या पाठ करण्याची गरज नाही पडणार. काही जणांना ज्यांना पाठांतराची सवय त्यांना एखाद्या सुरुवातीला वाटू शकते की सर ते पाठ केलेलं चांगलं आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो एखाद्या फिजिक्स मधल्या एखाद्या प्रत्येक चॅप्टरमध्ये एखाद्या जवळपास एखाद्या 7 ते 8 फिजिकल क्वांटिटी येतात.
7 ते 8 फिजिकल क्वांटिटी किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त लक्षात द्या. 11वी थोड्या कमी, 12वी मध्ये लक्षात द्या. म्हणजे 11वी आणि 12वीचा जर टोटल विचार केला लक्षात द्या तर 1 ते 1,500च्या आसपास लक्षात द्या फिजिकल क्वांटिटीज असतील. आणि एवढ्या जर फिजिकल क्वांटिटी असतील तर त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला काय लक्षात द्या डायमेन्शन्स आहेत आणि एसआय युनिट आहेत. तर एवढं पाठ करणं काही शक्य नाही होणार लक्षात द्या. सुरुवातीला लक्षात द्या काय 7-8 आहेत तोपर्यंत लक्षात द्या चांगलं वाटू शकते. तरी पहिली गोष्ट लक्षात द्या की आपण काय प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय लक्षात द्या काढून घेणार आहेत आणि ते समजून घेऊनच लक्षात ठेवणार आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात द्या बऱ्याच क्लासमध्ये लक्षात काय केलं जातं एकदाच सगळ्या फिजिकल क्वांटिटीज घेतल्या जातात ज्या लक्षात आपण कधी ऐकल्या पण नाहीयेत आणि त्याच्या लक्षात डायरेक्ट पाठ करायला सांगितलं जातं. आपण काय करतोय लक्षात तुमच्या लेवलवर कॉन्सन्ट्रेट करतोय. जे पण एखाद्या सुरुवातीला एखाद्या फॉर्म्युला एखाद्या माहीत असतील ना किंवा एखाद्या जे पण सोपं आहेत त्या लक्षात आपण सुरुवातीला घेतोय आणि लक्षात जसं आपण त्या चॅप्टरमध्ये जाऊ त्या चॅप्टरमध्ये ते फिजिकल क्वांटिटी येईल त्यावेळेस काय तुम्हाला एसआय युनिट आणि डायमेन्शन्स एवढं मात्र गॅरंटी देतो लक्षात की इथं ज्यावेळेस आपण एसआय युनिट आणि डायमेन्शन्स काय फाइंड आउट करून घेऊ फॉर्म्युल्यावर एखाद्या आपण कसे काढायचे ते शिकवणार आहे. एकदा लक्षात तुम्हाला फॉर्म्युला माहित झाला ना कुठली पण फिजिकल क्वांटिटी असू द्या तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. फक्त कॉन्सन्ट्रेशन तेच राहू द्या लक्षात की उगा याच्यावर लक्षात नका भाऊ की नाही का इकडं 100 क्वांटिटीच्या 100 फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन काढल्यात इकडे सर मला 400 फॉर्म्युले दिलेत किंवा एखाद्या 400 डायमेन्शन दिला याच्यावर एखाद्या कॉन्सन्ट्रेट नका करू. मेन कॉन्सन्ट्रेशन कशावर एखाद्या अंडरस्टँडिंगवर. एवढी मात्र गॅरंटी देतो एखाद्या की ज्यावेळेस एखाद्या आपण एंडला पोहोचवतो एखाद्या त्यावेळेस तुम्हाला कुठली पण फिजिकल क्वांटिटी असू द्या त्याच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करता येतील. काय म्हणतो एखाद्या लक्षात नाही ठेवता येतील फाइंड आउट करता येतील आणि तुम्हीच एखाद्या स्वतः काढू शकता. तर आपण एखाद्या पहिल्या क्वांटिटीपासून स्टार्ट करतोय. एक गोष्ट मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा मी एखाद्या तुम्हाला फॉर्म्युले देत जाईल म्हणजे फॉर्म्युले एखाद्या लगेच पाठ नका करून एखाद्या ते हळूहळू ऑटोमॅटिक लक्षात राहत जाते. फॉर्म्युले एखाद्या दिले ना की त्यानंतर एखाद्या अंडरस्टँडिंगला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपण बघणार की डायमेन्शन्स कशा फाइंड आउट करायच्या. तर आपण सुरू करू एखाद्या पहिली क्वांटिटी सगळ्यात बेसिक क्वांटिटी एखाद्या काय एरिया. एरियाचा एखाद्या फॉर्म्युला बघायला स्टार्ट करणार. जनरलाइज एखाद्या एरियाचा काय जनरलाइज फॉर्म्युला काय एखाद्या आपण ऐकलेलं असते लेंथ इंटू ब्रेथ. काय त्याला एखाद्या वेळेत पण म्हणतात लेंथ इंटू वेळेत म्हणा किंवा लेंथ इंटू ब्रेथ म्हणला तरी चालत. तर एखाद्या मी काय ब्रेथ लिहितोय लेंथ इंटू ब्रेथ ऑब्विसली एखाद्या नाही का लांबी गुणवले रुंदी वगैरे एखाद्या या फॉर्मॅटमध्ये. आता एखाद्या बेसिक अंडरस्टँडिंग समजून घेऊ हा एखाद्या फॉर्म्युला झाला. आता काय करायचं आपल्याला डायमेन्शन्स काढायला स्टार्ट करायचे आणि आता मात्र व्यवस्थित लक्षात द्या काय म्हणतो बघा डायमेन्शन्स ऑफ कुठली क्वांटिटी एखाद्या एरिया डायमेन्शन्स ऑफ एरिया. आता थोडं टॅलेंट एरिया काय एखाद्या आपण एनी रिप्रेझेंट करू शकतोय. आता व्यवस्थित बघा लेंथ आपल्याला एखाद्या विचार काय एखाद्या ठरलंय काय डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं कन्वर्जन कशामध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्ये. आता लेंथ म्हणलं की एखाद्या क्लिअर आहे लेंथ म्हणजे काय लेंथच आहे. किती लेंथ आहे एखाद्या एक लेंथ आहे म्हणजेच काय लिहिणार आपण एल आणि किती आहे 1 आहे त्याच्यामुळे डोक्यावर पॉवर काय एखाद्या 1 L1. आता थोडं एखाद्या पुढे क्लिअर करू काय म्हणलंय ब्रेथ. आता ऍक्च्युअली एखाद्या थोडं क्लिअर करू एखाद्या इथं की समजा हा रेक्टँगल आहे एखाद्या त्याचा एरिया म्हणून काय एखाद्या दिस द लेंथ दिस द ब्रेथ. ही लेंथ आहे एखाद्या हिला काय म्हणतो आपण ब्रेथ. ऍक्च्युअली जर विचार केला ना एखाद्या ही ब्रेथ म्हणजे पण काय एखाद्या डायमेन्शन ही लेंथच डायमेन्शन ही एखाद्या काय लेंथच आहे. बघा काय ना आपण असं थोडीच आहे की लेंथ कशामध्ये मेजर करतोय मीटरमध्ये. ही ब्रेथ पण कशामध्ये मेजर करणार आहे मीटरमध्येच एखाद्या. याचा अर्थ काय एखाद्या ही फक्त एखाद्या अशी आहे त्याच्यामुळे एखाद्या आपण त्याला काय आपण ठरवलं एखाद्या की अशी आहे म्हणून काय त्याला ब्रेथ म्हणावं पण ऍक्च्युअली एखाद्या ती पण काय लेंथच आहे. याचा अर्थ एखाद्या ब्रेथला पण आपण काय एखाद्या लेंथच म्हणू शकतोय. किती आहे ते पण एखाद्या 1 आहे. याचा अर्थ काय एखाद्या L1. आता हे आपल्याला क्लिअर आहे एखाद्या काय क्लिअर आहे एखाद्या Lचा पॉवर 1 इकडे पण Lचा पॉवर 1 L इंटू L दॅट इज द L². तर एखाद्याला असं म्हणता येईल Lचा पॉवर 2. आता एखाद्या वाटू शकतं की सर आपण Lचा पॉवर 2 लिहिलंय डायमेन्शन कम्प्लीट झालं पण तुम्ही काय म्हटलं होतं 3 क्वांटिटीच्या फॉर्मॅटमध्ये लिहा कुठल्या मास लेंथ आणि टाइम. मग आपलं ठरलंय काय एखाद्या जी पण क्वांटिटी अबसेंट आहे त्याच्या डायमेन्शन काय म्हणायचं एखाद्या 0 त्याच्या डोक्यावर काय लिहायचं 0. आता मास आहे का इकडं नाही मास नसेल तर एखाद्या आपण काय लिहिणार त्याला mचा पॉवर 0. त्यानंतर एखाद्या टाइम आहे का इथं काय जण देत नाही सर आपल्याकडे टाइम नाही इथं पण टाइम नाही एखाद्या तर काय टाइमचा पॉवर 0 सो दॅट इज द टाइमचा पॉवर 0. तर एखाद्या सगळ्या डायमेन्शन आपण कशामध्ये लिहिणार स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. त्याच्यावरनं क्लिअर झालं एखाद्या आपल्याला डायमेन्शन्स ऑफ एरिया काय भेटलं एखाद्या आपल्याला m0 L2 t पॉवर 0. काय म्हणतोय m0 L2 t पॉवर 0. तर काय आपल्याला डायमेन्शन्स क्लिअर झाल्या.
सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ एरिया. एरियाच्या डायमेन्शन्स लक्षात आहे, क्लिअर झालं. म्हटलं असेल आम्ही तर असं लिहितो, एरियाला आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मेन्शन करू, त्याच्यावरून क्लिअर होईल तुम्हाला. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ डायमेन्शन्स ऑफ एरिया. बघा आता हे क्लिअर झालंय. आपल्याला पुढे जायचंय, एसआय युनिट बघायला स्टार्ट करायचंय. एसआय युनिट एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये सांगतोय. एसआय युनिट कोणाचं एसआय युनिट? एरियाचं. आता लक्षात आहे, एरियाचं एसआय युनिट लक्षात काढताना एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये विचार करायचा. कोणाचा यूज करणार आपण? डायमेन्शनचा. आठवते आपल्याला मासचं एसआय युनिट आठवायला पाहिजे का? मासचं एसआय युनिट केजी, लेंथचं एसआय युनिट मीटर, टाइमचं एसआय युनिट सेकंड. पहिल्यांदा काय बघायचं लक्षात आहे? पॉवर. मासचा पॉवर काय? 0. 0 असताना भाव द्यायचा नाही, काय घ्यायचं नाही लक्षात. त्यानंतर लेंथचा पॉवर काय लक्षात आहे? 2. तर ऑब्विसली 0 सोडून दुसरा असला की लक्षात लिहायचं त्याला. लेंथचं एसआय युनिट काय लक्षात आहे? लेंथचं एसआय युनिट मीटर, लेंथचं एसआय युनिट मीटर. त्याच्या डोक्यावर काय लक्षात आहे? 2. डायरेक्ट उचलायचं आणि त्याला इकडे डोक्यावर ठेवायचं. काय होईल लक्षात आहे? मीटरचा लक्षात आहे काय? पॉवर 2. त्याला आपल्याला असं म्हणता येईल का? मीटर स्क्वेअर. टाइमचा पॉवर काय लक्षात आहे? 0. याचा अर्थ त्याला पण घेण्याची गरज नाही. याच्यावर लक्षात आपल्याला डायरेक्ट कन्क्लुजन भेटलं. काय कन्क्लुजन भेटलं? एसआय युनिट ऑफ एरिया दॅट इज मीटर स्क्वेअर. एसआय युनिट ऑफ एरिया दॅट इज काय लक्षात आहे? मीटर स्क्वेअर. आणि यालाच लक्षात आपण वेगळ्या वर्डिंग मध्ये पण म्हणू शकतोय. कसं म्हणू शकतोय बघा? एसआय युनिट ऑफ एरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्क्वेअर मीटर. काय म्हणलं लक्षात आहे? स्क्वेअर मीटर. काय नाही लक्षात आहे, उलट म्हणलंय. इथे काय? मीटर स्क्वेअर. कंप्लीट फॉर्मॅट मध्ये काय? स्क्वेअर मीटर. वरनं खाली आपल्याला दॅट इज द स्क्वेअर मीटर. तर इथनं काय दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आपल्याला. काय काय क्लिअर झाले काय? डायमेन्शन्स काढण्यासाठी काय पहिल्यांदा काय फॉर्म्युला दिला होता. फॉर्म्युलावरनं फक्त बघायचं काय बेसिक 3 जे क्वांटिटी आहेत मास, लेंथ आणि टाइम मध्ये, त्यापैकी कुठल्या याच्यामध्ये कन्वर्ट करता येते. हे कन्वर्ट केल्यानंतर लक्षात काय? इथं मल्टिप्लिकेशन आहे, बेस सारखे मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरचं काय लक्षात ऍडिशन. ते जर एखाद्या रूल क्लिअर नसतील तर काय ऑब्वियस आपण ते एकदा रूल पण सांगून घेऊ. इथं बेस सारखे मध्ये मल्टिप्लिकेशन, पॉवरचं काय ऍडिशन. 1 + 1 लक्षात दॅट इज द 2. जे नाही त्याचा अर्थ काय लक्षात 0. दॅट इज m0 l2 t⁻0. डायमेन्शन्स भेटला. त्यानंतर एखाद्या आपण काय काढून घेतलं? एसआय युनिट. एसआय युनिटचं एखाद्या काय म्हणलं? एसआय युनिट ऑफ एरिया. त्याचे पॉवर 0 आहे, त्याचे युनिट घेण्याची गरज नाही. लेंथचं युनिट काय? मीटर. त्याचा पॉवर काय? 2. त्याला काय म्हणलं आपण? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्क्वेअर मीटर. तर हे सगळ्यांना एखाद्या क्लिअर झालं असेल. त्यानंतर काय आपण काय पुढच्या डायमेन्शनला स्टार्ट करतोय. एखाद्या पुढच्या डायमेन्शनला स्टार्ट करताना एखाद्या काय म्हणतोय? इथं मी तुम्हाला फॉर्म्युला देतोय, तुम्ही एखाद्या ट्राय करा की त्याच्या आपल्याला डायमेन्शन्स आणि एसआय युनिट काढता येते का. बरं एखाद्या काय देतोय? नेक्स्ट क्वांटिटी दॅट इज व्हॉल्यूम. काय म्हणलं एखाद्या? नेक्स्ट क्वांटिटी दॅट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा एखाद्या फॉर्म्युला मी सांगतोय तुम्हाला. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय एखाद्या? एरिया इंटू लेंथ. काय म्हणतो बघा? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ. जर एखाद्या फॉर्म्युला जर माहित असेल तर एखाद्या आता तुम्ही ट्राय कराल एखाद्या की तुम्हाला जमतंय का. काय काय काढायचं आपल्याला? डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम आणि दुसरं काय एखाद्या? एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम. तर पहिल्यांदा हे व्यवस्थित लिहून घ्या आणि एखाद्या हे सोडवण्याचा ट्राय करा. एखाद्या व्हॉल्यूम जर एखाद्या डायमेन्शन्स ट्राय केल्या असतील, काही जणांच्या आल्या असतील एखाद्या, तर कौतुक आहे. तर आपण एखाद्या स्टार्ट करू कसं फाइंड आउट करायचं. बघा एखाद्या व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिलाय आपण एरिया इंटू लेंथ. आपलं काय एखाद्या ठरलंय डायमेन्शन्स काढायचे. पहिल्यांदा टाकू डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम एखाद्या काय मीनी रिप्रेझेंट करू डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम दॅट इज व्ही. आता बघा एखाद्या एरिया इंटू लेंथ. एरियाचे डायमेन्शन आपण आताच काढल्यात का? बघा एखाद्या एरियाचे डायमेन्शन्स आताच काढल्यात. काय एखाद्या डायमेन्शन्स आल्या m0 l2 t0. m0 t0 ला भाव नाही देणार आपण. काय 0च लिखायला 0 वाल्यांना भाव नाही देणार. काय एखाद्या l2. बघा एखाद्या तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता एखाद्या, पण एक सुरुवातीला सजेशन आहे एखाद्या. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन काढताय एखाद्या त्यावेळेस काय करा? एरियाला पण परत लिहा एखाद्या लेंथ इंटू विड्थ. याचा फायदा काय एखाद्या? बघा तुम्हाला एक नॉर्मल सजेशन सांगतो एखाद्या एक कंटिन्यू एखाद्या तुमची नीट JEE CET ची परीक्षा होईपर्यंत लक्षात ठेवा. कुठली पण गोष्ट जर वाटता येईल एखाद्या तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे तर त्याला पाठ नका करू एखाद्या. 2 गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायचे. एक तर त्या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन करा म्हणजे की कसं तयार केला जातो. पुढे लक्षात जसं आपण जाऊ तर बऱ्याच चॅप्टरमध्ये एखाद्या आपण डेरिव्हेशन्स करणार आहे. आणि दुसरी गोष्ट एखाद्या त्या फॉर्म्युल्यावर एखाद्या एवढी प्रॉब्लेम सोडवणार म्हणजे तो फॉर्म्युला एवढ्या वेळेस वापराल एखाद्या तो ऑटोमॅटिकच लक्षात राहून जाईल. आपला ब्रेन लक्षात त्याच्यासाठीच बनला एखाद्या. तुम्ही एखाद्या गोष्टीचा कंटिन्यू वापर केला होत ना एखाद्या तर ते ऑटोमॅटिक लक्षात राहते. तर बघा तुम्ही जर काय आता एरियाचा फॉर्म्युला आहे ना डायमेन्शन्स वापरण्याचे जर विचार केला ना एरिया म्हणजे काय लेंथ इंटू विड्थ आहे.
लगेच पुढे विचार येत आहे विड्थ म्हणजे पण काय लेंथच आहे. म्हणजे एखाद्या ती अंडरस्टँडिंग एखाद्या आणि त्या अंडरस्टँडिंगसाठी एखादा आपला ब्रेन तयार झालेला एखादा तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट. आता एखाद्या इथं दाखवताना मात्र मी डायरेक्ट करतोय. बघा एखाद्या काय एरियाच्या डायमेन्शन्स काय ठरले आपलं L2. एरियाच्या डायमेन्शन्स काय ठरले L2 फक्त L2 लिहितोय. मल्टिप्लाइड बाय लेंथ. आता क्लिअर झालं एखाद्या लेंथ काय लेंथ म्हणजे L त्याचा पॉवर काही नाही म्हणजे लेंथचा पॉवर एखाद्या काय 1 दॅट इज L1. किती लेंथ आहे तिथं एक लेंथ. आता बघा एखाद्या L2 इकडे काय L दोघांचे बेस कसे आहेत सारखे. पण एखाद्या याला बेस म्हणतो डोक्यावर आहे त्यांना पॉवर. बेस काय बेस सारखेत मध्ये काय मल्टिप्लिकेशन पॉवरचं काय एखाद्या ऍडिशन. इथे काय 2 आहे इकडे काय 1 2 + 1 दॅट इज 3 म्हणजेच काय झालं एखाद्या L3 काय भेटलं एखाद्या L चा पॉवर 3. आता काय डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम आपण सिम्बॉलिक फॉर्मॅट मध्ये लिहिणार. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय एखाद्या डायमेन्शन्स दॅट इज डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. V ला एखाद्या वेलोसिटी नाही म्हणणार ना एखाद्या V कॅपिटल दॅट इज द व्हॉल्यूम. V दॅट इज द व्हॉल्यूम. आता बघा एखाद्या पुढे आपण कंटिन्यू करतोय. मास आणि टाइम दिसायला का इथं कुठं नाही येईल एखाद्या मास आणि टाइम नाही दिसायला याचा अर्थ काय ते 0 असणार. काय म्हणून एखाद्या आपण याला m चा पॉवर 0 l चा पॉवर 3 आहे t चा पॉवर काय एखाद्या 0. तर हे काय भेटलं एखाद्या दीज आर द डायमेन्शन्स ऑफ कोणाच्या डायमेन्शन्स भेटल्या एखाद्या आपल्याला व्हॉल्यूम. काय एखाद्या व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स काय आल्या m0 l3 t0. काय आल्या डायमेन्शन्स m0 l3 t0. एखाद्या लगेच काही जणांचं मनात सुरू आहे सर SI युनिट फाइंड आउट करा. तर सुरू करतो एखाद्या आपण SI युनिट बघायला. पण एखाद्या SI युनिट काढताना एखाद्या आपलं काय ठरलंय एखाद्या कोणाचा यूज करायचा SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. कोणाचा यूज करायचा आपल्याला डायमेन्शन्सचा. आणि त्याच डायमेन्शनचा यूज करायचा एखाद्याचा पॉवर काय 0 सोडून दुसरा आहे. मासचा पॉवर काय 0 गायब एखादा त्याला भाव द्यायचा नाही. टीचा पॉवर काय 0 आहे त्याला पण भाव द्यायची गरज नाही. आता एखाद्या काय लेंथ बोला लेंथचा SI युनिट मीटर. लेंथचा SI युनिट काय एखाद्या मीटर. त्याचा पॉवर काय एखाद्या 3. जर पॉवर 3 असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्यूब. बरं एखाद्या पॉवर 2 असला त्याला काय म्हणायचं स्क्वेअर. पॉवर 3 असेल त्याला काय क्यूब. तर एखाद्या याच्यावरून भेटलं आपल्याला SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. काय भेटलं SI युनिट ऑफ व्हॉल्यूम दॅट इज मीटर क्यूब. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम दॅट इज मीटर क्यूब. आपल्याला एखाद्या मीटर क्यूबला एखाद्या आणखी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हटलं जातं. काय म्हटलं जातं क्यूबिक मीटर. काय म्हटलं जातं क्यूबिक मीटर दॅट इज SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज क्यूबिक मीटर. तर बघा एखाद्या इथे आपण 2 डायमेन्शन्स आणि एखाद्या 2 SI युनिट एखाद्या कंप्लीट केले. पहिलं काय बघितलं एखाद्या आपण एरियाच्या डायमेन्शन्स काय आल्या m0 l2 t0 आणि त्याचा SI युनिट काय आलं होतं एखाद्या मीटर स्क्वेअर किंवा त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर मीटर. त्यानंतर एखाद्या काय बघितलं आपण व्हॉल्यूमवर मात्र कॉन्सन्ट्रेट एखाद्या पहिल्यांदा फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ. त्याच्यामुळे डायमेन्शन्स काढताना एखाद्या एरियाला काय L2 लेंथला L1 पॉवरची ऍडिशन कशामुळं बेस सारखेत आणि मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. त्याच्यावरनं व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स काय आल्या m0 l3 t0 आणि त्यानंतर काय आपण SI युनिट काढलं. लेंथचा SI युनिट मीटर. लेंथचा पॉवर काय 3 आहे देअरफॉर मीटर क्यूब किंवा त्यालाच आणखी काय म्हणतो आपण क्यूबिक मीटर. तर काय हे लिहून घ्या. आपण पुढच्या क्वांटिटीला स्टार्ट करतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय. बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये